चला तर मंडळी, आज पाहूयात पेनी पास्ता कसा बनवायचा. सगळ्यात आधी मी 2 कप पास्ता घेतलेला आहे, त्याला मी मस्त बॉईल करून घेतलेला आहे. त्यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा बटर घेतलेलं. तेल आणि बटर थोडस तापल्यावर आता ह्या स्टेजवर तेल आणि बटर तापलेलं आहे. त्यानंतर मी 7 ते 8 लसणाच्या कळ्या आत घातलेल्या आहेत. ते पण एकदम बारीक असं चॉप करून, त्यानंतर थोडंसं ब्राउनिश झाल्यानंतर मी त्यात 2 मिरच्या चॉप करून घातलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी व्यवस्थित असे मीडियम साईजने चॉप केलेला आहे. ते आता मी तेलामध्ये घालणार आहे. तेलात कांदा फ्राय करून जोपर्यंत सुवर्ण रंग येत नाही तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर मी टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं ॲड करणार आहे. भाज्या तुमच्याकडे वेगवेगळ्या कोणत्या भाज्या असतील त्या सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. बघा, आता ह्या स्टेजमध्ये थोडा गोल्डनिश रंग आलेला आहे. शिमला मिरची मी ॲड केलेली आहे. तेलामध्ये परतणार आहे चांगलं असं थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी भाज्यांमध्ये. तर टॅमॅटो सुद्धा मी ॲड केलेला आहे. टॅमॅटो शेवटीच ॲड करायचं भाज्या सगळ्या ॲड केल्यानंतर, कारण टॅमॅटोला पाणी सुटल्यामुळे आपण ते नंतर करू शकतो फ्राय त्याला. चांगलं असं फ्राय झाल्यानंतर, चांगलं असं एकजीव केल्यानंतर सगळ्या भाज्या तेलात परतल्यावर मी 1 चमचा चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे. त्यात आता घालणार आहे. व्यवस्थित परतून झालेली आहे ऑलमोस्ट भाजी. आता 1 चमचा मीठ ॲड करणार आहे चवीपुरतं. त्यानंतर मी आता मेयोनीज ॲड केले 3 चमचे. पास्त्यासाठी. आणि त्यानंतर मी टोमॅटो केचप यूज करणार आहे, कारण माझ्याकडे पास्ता सॉस नव्हता, त्यामुळे मी टोमॅटो केचप सबस्टिट्यूट म्हणून वापर करणार आहे. थोडीशी टँगी स्वीट अँड सार टेस्टसाठी. आता पुन्हा एकदा एकजीव करून घेते. चांगला असा पास्ता सॉस रेडी करून घेते. त्यानंतर थोडंसं ऑरिगॅनो मी ॲड करणार आहे पास्त्याला थोडीशी चव येण्यासाठी. त्यानंतर मी आता 1 चमचा लाल मिरची पावडर मी ॲड केलेली आहे. आता पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेतलेलं आहे.
आता पास्ता मसाला हा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता मी बॉईल पास्ता ऍड करणार आहे आणि त्या मसाल्यात चांगलं असं मिक्स करणार आहे. व्यवस्थित असं मसाला पास्त्याला लागला पाहिजे, त्याची चव उतरते पास्त्याला. आता मी थोडीशी कोथिंबीर गार्निश करणार आहे आणि त्यानंतर मी पास्ता मसाला ते ऍड केलाय. आता सगळं झालेलं आहे. आता शेवटला आपल्याला झाकण ठेवलं पाहिजे पास्त्यावर. थोडंसं 10 मिनिटं शिजायला ठेवला पाहिजे पास्ता आणि त्यानंतर मग तुम्ही सर्विंग प्लेटमध्ये सर्व करू शकता. आणि जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज सुद्धा ऍड करू शकता. मी तर इथे ऍड केलेलं आहे चीज. चीजने अजून चव वाढते म्हणून मी चीजचा वापर केलेला आहे. बघा आता सर्विंग प्लेटमध्ये मी ऍड केले आहे. थोडीशी मला चीजी पास्ता खूप आवडतो म्हणून मी ते अजून थोडंसं चीज ऍड केलेलं आहे. मग काय मंडळी, आता इथवर आलात तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुमच्या हेल्दी कॉर्नरला